नर्मदे हर 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 नर्मदे. आज आपण चाललेलो आहे कावेरी संगमावर. एकदा पौलस्य पुत्र व रावण बंधू कुबेर यांनी शंकराचे घोर तप केले. आपल्या वाक्सुमनांनी त्यांनी शिवास प्रसन्न केले. त्यांच्या घोर तपश्चर्येवर शिव प्रसन्न झाले आणि इतके कठोर तप करण्याचे कारण विचारले असता तो म्हणाला की भगवान, आपल्या कृपेने मला आपली व देवांची सेवा करण्याचे भाग्य लागो. यावर शिव म्हणाले की या तुझ्या परोपकारी भावनेमुळे तू यक्षांचा अधिपती व सर्व अमूल्य रत्नांचा भांडारी होशील. तुला देवतांमध्ये सर्वोच्च स्थान मिळेल. तू सर्व राजस भोगांनी युक्त होशील. तुझी मती स्थिर होऊन तू देव व असुर यांना निकटचा वाटशील. मग प्रसन्न अंतकरणाने कुबेराने शिवांच्या चरणावर आपले मस्तक ठेवले. शिव तेथून स्वस्थानी निघून गेल्यावर कुबेराने अतिप्रसन्न मनाने या ठिकाणी एका शिवलिंगाची स्थापना करून शंकरांचे पूजन केले. त्यास सर्व प्रकारचे राजभोग समर्पण केले. त्याची ही पूजा पाहण्याकरता आकाशातून देवी देवतासुद्धा तेव्हा आल्या होत्या, असे या प्रकारची आख्यायिका आहे. ही कावेरी माता जी आहे ती मंदाता पर्वताला प्रदक्षिणा घालून नर्मदेत याच ठिकाणी मिसळते. तिच्यात दिव्य औषधी व पापहरण करण्याची दिव्य शक्ती सामावलेली आहे आणि नर्मदेच्या जलात तिचे जल मिसळल्यामुळे या जलास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जो कोणी या संगमावर स्नान करतो, पुण्यकर्म श्रद्धेने करतो, त्यांच्या वंशाची वृद्धी होऊन पितर तृप्त होतात. नर्मदे हर 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 नर्मदे. या नर्मदा मानस परिक्रमेमध्ये आपण आता शेवटच्या टप्प्यात आहोत. त्यामुळे थोडेसे मन उदास वाटत आहे, कारण आता काही तीर्थक्षेत्र झाली की त्यानंतर आपली ही मानस नर्मदा परिक्रमा पूर्ण होणार आहे. आज आपण कावेरी संगमाच्या ठिकाणी शिवलिंगाचे पूजन करू आणि उद्या नंदाहृदय तीर्थ या ठिकाणी आपल्याला जायचे आहे. चला तर मग आधी आपण शिवलिंगाचे पूजन करू. नर्मदे हर 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 नर्मदे.